वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। दीनानाथ गुरु महाराज की जय। अथ परमात्मने नमः। षोडशोऽध्याय। माईस लेकुरा परी उचलोण सावकाशपणे परातीमध्ये बैसोण गंगा घट शिरियोतुण स्नान घातिले लगबगे। ओम दीनानाथ गुरु माऊली। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्रीमत् सद्गुरु दीनानाथ गुरवे नमः। प्रेमी जनो तुम्ही श्रोतेन गुरु प्रेमामृताचे भोगते चित्त द्यावे श्रवणातेन प्रेम भावे करुणिया। श्री स्वामीस गुरु सेवेची गोडीन म्हणून वर्णिती धरोणी आवडी गुरु सेवकावरी प्रीती गाडीन माझ्या श्री स्वामी रायाची। सेवकाल्पमती अज्ञान परिअल्प स्वल्प पाहती कसून शेकी आपणची धैर्य देऊन परीक्षा उत्तीर्ण करता दे। गाणगापुरी गेल्यावरील सेवक श्री स्वामीशी प्रार्थना करी म्हणे श्री गुरुदेवासी ऊर्ध्वत्व भारण कैचे यावे वारीशी। मार्गीन होता त्रासन सुकृपा नावे श्री गुरुदेवास। एक सहस्रा प्रदक्षिणा तुम्हासन घालीन श्री दयानिधे प्रभू। प्रदक्षिणा सेवा व्रत सुरू झाले ते माईच्या ध्यानी आले। पुसता सेवक कथेले विनम्र भावे वंदुनिया म्हणे तुम्हासी व्यापिले जरेने प्रवासा येणे लंबितवाणे। गर्दीन सोसे अशक्तपणे तेने चिंता वाटतसे ऊर्ध्वपणे तुम्हासी न फिरवेच भिक्षेची। भिक्षेचा अनुभव मशीन मुळेच नसे श्री गुरुराया। सकल जनाची विपरीत मतीन चमत्काराशी नमस्कारती। जन्मन धरणी नावडे तुम्हा प्रतिन तेने गुंती होत असे। शुद्ध भाविकांचे भिक्षादान न आवडे तुम्हा मनापासून। डंबाचार्याचे लौकिकी दानन युक्ती प्रवृत्तीने टाळेता। तेने अल्पसी भिक्षा मिळून न खर्च जो होत ओढाताण। श्री गुरु कृपेन पडे न्यून परी स्वभाव आधीरामचा। ऐसा संपूर्ण विचार करीतन मनास सहज लागे चिंता। मग श्री स्वामी वाचून श्री गुरुनाथन भार कोणासी घालावा। श्री स्वामीस नवस करू जातन पैसा नसे आपुल्या हात। मनोनी देहदंडे श्री गुरुनाथन प्रदक्षिणा घालोनी आळवितो। माई म्हणे एक वारी कारणा नवसल्या सहस्र प्रदक्षिण। परी गुरुदेव प्रतिपाळती क्षणाक्षणांतदर्थ काय काय देशील तू। पिल्लासी मारदारी जेवीन गुरुदेव संगोपिती आपणाशी देवी। तयाची या प्रेमाचे मोल केवी नवसोनीहीन करावे। अरे आपण अनन्यत्व भजावे श्री गुरुदेवे वात्सल्य प्रतिपाळावे। भिन्नत कासिया वाढवावे श्री गुरुदेवासी नवसुनी। करता करविता श्री गुरुदेवन ऐसा सावा दृढ भाव। अहम कर्तृत्वासी वावण कासिया द्यावा आपण। सकाम भावे भजतान भेद भाव देव भक्त। पर निष्कामे भाव उपासितान यज्ञ भाव वाढीत असे। पहा यज्ञत्वयासाठी उपासनेची आटाआटी। तेथे नवसोनी द्वैत गाठीन कास्यासी बांधावे। आता नवसल्या प्रमाण सहस्र प्रदक्षिणा करी पूर्ण। पुनरपी भगवंताशी नवसून शिनू नको कदापि। ऐस्या परिसेवका प्रतिन श्री गुरुदेवे बोधिली निष्काम भक्ती। पुढे सेवकासी कसून पाहतीन तो इतिहास ऐकावा।
वर्षा माझी त्रयोदशन नाम सप्ताचा संदेश मनोनी प्रतिमासी सावकाशन नाम सप्ताह होत असे काकड आरती ते शेजार आरतीन तिघे नाम स्मरण चालविते रात्र समयी देवा पुढतीन विना उभा ठेवणिया ऊर्ध्वपण तुझ प्रतीन तुवा बैसून विना घ्यावा म्हणती रात्री आम्ही चालू पुढतील नाम सप्ताह पहार ऐसे श्री गुरुदेवे आज्ञा पिले तैसेच माईने चालविले ऐसे एकादश सप्ताह झाले गेले विक्षेशी कोपर गावी वेणुबाई सुंदराबाईची भगिनी मुक्काम करीत तिचे सदनी सेवकाशी जवळ बोलावून माई सांगत एकांती वेणुबाईचे आयुष्य सरळीने परिभोगवृत्त पाहिजे भोगिले सोये साह्य पाहिजे झाले न आत्मभाव म्हणून या थोर महात्मे साधू संतन जयासी आत्मत्वे मानित तयाचे ऐहिक परलौकिक हितन कनवाळूपणे साधिती वेणुबाईस ज्वरे व्यापिले तैसेच माईस झाले माईचे करचरण सुजले उठतान याची मदती विना श्री गुरु राहे लाघव रचलेन माईस भ्रांतीने व्यापिले खानपानादी बंद झाले न लगे भरवसा मायेचा सेवकाचे कोमल मनन परी श्री गुरुदेवे धैर्य देऊन समय प्रसंगा उधान राखून योग्य सेवा घडविली सुजलिया पायावरीन भारण टाकवेची तिळभरी शौचाच घेऊन पायावरीन बैसवी लहान मुलापरी सेवक निध हस्ते करून साप करी गुद्वार धुवण प्रेम भावे चरण क्षाळून शय्येवरी पौडवी तो सेवेचा 16 आठवितन परमानंद दाटे चित्त परिसवेची उद्विग्नता वियोग दुःखे वाटे पै जे गुरु सेवा स्वानंद भोगितन धन्य धन्य ते भाग्यवंत प्रभु आईच्या भक्ता विरतन सेवा सुख भोगू दे प्रेम उंचंबळे अंतरण तेने ढाले विषयांतर क्षमा करावे दिनावरण संत श्रोते प्रेमिगण साराहून श्री विठामाईचे चित्तन सेवा देखून सुप्रसन्न होत ऐसी सेवा श्री गुरुनाथन सेवका हस्ते करविती सेवक विनय भावेन बाहेर भिक्षे कैचे जावे तुम्ही कोणाच पाणी मागावेन सेवक बाहेर गेलिया फिराया गेलिया विन भिक्षेशीन कोण भिक्षा देईल आपणाशी तुमची प्रकृती अशक्ताईशीन सोडून केवी जावे दुरी भिक्षा मागणे होणार कधी न यात्रेशी जावया थोडा अवधी काय करावे न चाले बुद्धी नाहीशी तळमळ सेवक एके रात्री सेवका प्रतीन श्री गुरुनाथ दृष्टांत देती एक सावकर शकटावरतीन बैसून शेता जात असे तयासी कोणी पुसत असे यंदा तुमच्या शेती पीक कैसे सावकार म्हणे चारी कोणे सरीशीन पीक उत्तम आहे की कोणी कितीही चोरोनी नेले किंवा अन्य मार्गे नुकसानिले पर एक खंडी ज्वारी आले पाहिजे पीक निश्चिती आईसा दृष्टांत माई लागून सेवक कथेला लढीवाळे करून परी इतके धान्य आपणाशी कोण देईल कैचे म्हणतसे माई म्हणे या देहाच्या संगतीन राहून तुझन कडे दृष्टांत उक्ती किती पाहिल्याचे मन भरतीन होत असे सांग तुझी बा सेवक म्हणे 16 पाहिल्याचा मनन 20 मनाची एक खंडी धान्य माई म्हणे 16 आण्याचा रुपया म्हणून 20 रुपये भिक्षा मिळेल पै वेणुबाईचे भाग्य थोरण तिचा अंतकाल झाला माई समोर अंत्यविधी व्यवस्थी शिरण श्री गुरु कृपे झाला दुसरे दिनी एकांतीन माई सांगे सेवका प्रती आज्ञेप्रमाणे करावी युक्तीन हटेल भोग देहाचा सूर्योदय गंगा स्नान करोणी न गंगेसी प्राथावे पूजोणी मौनत्वे घडा भरुणे सदना लागी आणि जे देहासी पराती माझी वैस्वावे न गंगा जल श्री घालावे शीतकाल म्हणून न भ्यावे पालन करावे गुरु आज्ञा गौप्य राखावे वडीन षटकरणी होता चर्चा वाढे चित्तासी पडेल साकळीन गुरु आज्ञा पाळेता
सेवक गोमय सारून रंगवेली काढोनी घाली आसन गंगेसी गेला घट घेऊन स्नान सारिले यथाविधी ध्यान मानस पूजा करून न म्हणे सदनी चलावे आपण विठा माईस घालावे स्नान पाहे वाट आपुली ऐसे प्राथोनी घडा भरला न मौनत्वे स्कंदी सदनी आणिला आसनी ठेवून पूजलन गंगा ध्यान करुणिया पौष मासी शीतफारण माईच्या अंगी ज्वर प्रखर परी गुरु आज्ञे धरुणी धीरण कार्य साधिले लगबगे माईसली कुरा परी उचलोण सावकाशपणे पराधी मध्ये बैसून गंगा गट शिरी ओतून स्नान घातले लगबगे स्नान घालता आश्चर्य झाले न माईस उचलोणी उभे केले अंग पुसोनी वस्त्र नेसविले न आले हुशारी माईसी पायावरी बैसून शके माईन परिसेवके उभे केले कैचे काही पराती बाहेर पाय ठेवून ही सोय चाले हळूहळू सेवके तीर्थ पूजन करून न घटात होतिले जीवन पुनरपि गंगेसी पोहोचून प्रेम भावे वंदिले ज्वर हाटोणी उशारी आली न करचरणाची सुज उतरली ही घटना सकलाशी समजली न विस्मित झाले अंतरी माई म्हणे सेवकाशी निशंकपणे जा भिक्षेशी नित्य भिक्षा देणाराशी सहज भिक्षा मागावी गाणगापूरचे सेवे करून निघाले वार्षिक वारी संतोष राखोणी इच्छेनुसार भिक्षा द्यावी म्हणावे प्रेम भावे माईसन म्हणून सेवक गेला भिक्षे कारण प्रेमजनाची भिक्षा घेऊन ठेविली आणून माई पुढे आठवणी दृष्टांताचे वचन भिक्षा देखील अजमावून 20 रुपये पूर्ण होऊन उपरी 5 दिडकिया सेवकाशी कौतुक झाले म्हणे श्री गुरुदेवे जैसे कथिले तैसे जानुभवा आले धन्यलीला श्री सद्गुरुजी सेवकाशी आज्ञापित माईन बांधवाकडे भिक्षे सदाई 1 पैसा तरी भिक्षा नाविन प्रेम भावे करुणिया सेवक भिक्षेशी जाताना दुःख झाले बांधवाच्या चित्ता परिसेवक प्रेमे भाषण करीताना शमले चित्त बांधवाचे श्री गुरुदेवे परीक्षा देखील परिभिक्षा नोनी आज्ञा पाळली तैपासून नष्ट झाली न अबोल वृद्धी बांधवाची विठ्ठलराव स्वय येऊन प्रेमे वंदिले श्री माईचे चरण मने लढिवाळ भावे करून आलो दर्शना आजी मी माईचे म्हातारपण तेने आजी म्हणती सकल जण म्हणून बांधवे भावे करून आजी नामे पाचारणे माई म्हणे बांधवासीन कोणी प्रतिबंध केला तुझे देहाचे मन तुझ विशीण खुले असे सर्वस्वी श्री गुरुदेवे कौतुक केले ते आपल्या हितार्थ भले सेवकाचे भाग्य उदया आले याचा संतोष असावा तैपासून पूर्ववतन विठ्ठलराव दर्शना येत खुले झाले तयाचे चित्तन पूर्वे परी माई विषयी श्री माईचे चित्त सोज्वळ सर्वाविषयी संभावे प्रेमळ परी अनुभवावया भाग्य उज्ज्वलन पाहिजे बहुत श्रोते हो माईचे मन निर्मळ गंगन कर्मानुसार आणि ती उपयोगा समप्रेम भाव सर्व भागण चित्ती श्री विठा माईच्या पूर्व भाग्य लाभली संगती सेवा रत राहो सेवकाची वृत्ती आईशी प्रार्थना श्री स्वामी प्रतीन विनम्र भावे असे की इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमद सद्गुरु दिनाना सम्मत समप्रेम भाव वर्णन नाम षड्विश्वाध्याय गोढम श्रीमद सद्गुरु दिनानाधार्पण नमस्तो।